नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर एक घरमालक आहेत किंवा तुम्ही ठेकेदार आहेत, मिस्त्री आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी आहेत, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 350 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 450 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या किंवा 600 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 800 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 1000 स्क्वेअर फूटचं असू द्या, 1200 स्क्वेअर फूटचं असू द्या, 1500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या किंवा किती स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल, त्या कन्स्ट्रक्शनसाठी टोटल सिमेंट बॅग किती लागणार आहे, डायरेक्टली अंदाज कसा काढायचा, तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। तुम्ही काही सेकंदातच टोटल कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकणार आहेत, अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपल्या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये, त्यामुळे सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला जे थंब रूल सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सिमेंट बॅगचा अंदाज कसा काढायचा त्यासाठी थंब रूल आहे। थंब रूल म्हणजे काय, तुमच्याकडे समजा घराचा प्लॅन नसेल तरी सुद्धा थंब रूलच्या माध्यमातून तुम्ही मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिमेंटचं थंब रूल कोणता आहे, मग किती स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 500 स्क्वेअर फूटचं असू द्या, 1000 असू द्या, डायरेक्टली तुम्ही थंब रूलचा वापर करून सिमेंट बॅग किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता। तुम्ही समजा काम ठरवायला गेलात, सिमेंटचा तुम्हाला अंदाज कसा काढू शकता, कारण काम वेळेस गेल्यानंतर तुम्हाला कोणता तरी बेस पाहिजे ना, सिमेंट किती लागणार आहे अंदाज काढण्यासाठी, त्यामुळे थंब रूल आजचं खूप महत्त्वाचा होणार आहे। हे जे थंब रूल तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग तुम्हाला किती स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, डायरेक्टली तुम्ही सिमेंट बॅग किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकणार आहात। आता थंब रूल कसं काम करतं, जेवढे तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल, म्हणजे तेवढा तुमचा स्लॅबचा एरिया असेल, त्याप्रमाणे थंब रूल काम करत असतं। समजा थंब रूल कोणता आहे हे सुरुवातीला लक्षात घ्या। पर स्क्वेअर फूट साठी थंब रूल कोणता आहे, 0.45 हे थंब रूल आहे। 0.45 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, फक्त सिमेंट साठी हे थंब रूल आहे। आता उदाहरणासाठी तुम्हाला लक्षात येण्यासाठी समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे समजा, तर काय करायचं आहे, तुम्हाला 1000 चा गुणाकार 0.45 बरोबर गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे, डायरेक्ट उत्तर येणार 450। म्हणजे किती सिमेंट बॅग लागणार आहे, 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी टोटल कामासाठी 450 बॅग सिमेंट लागणार आहे। समजले मित्रांनो, डायरेक्टली तुम्हाला एक आकडा मिळाला। किती वेळ लागला तुम्हाला, काहीच वेळ नाही लागला, फक्त तुमचं जेवढे स्क्वेअर फूटचा एरिया असेल, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजा 1200 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1200 चा पुन्हा तुम्हाला गुणाकार 0.45 बरोबर गुणाकार करा, उत्तर किती येणार आहे, 540 येणार आहे। म्हणजे 1200 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी 540 बॅग सिमेंट लागणार आहे। समजले, समजा 1500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1500 चा गुणाकार तुम्हाला 0.25 बरोबर गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे, पुन्हा 675 उत्तर येणार, म्हणजे 675 बॅग सिमेंट लागू शकतात। समजले मी, तर आता ॲक्युरेट एवढंच लागू शकतं का, ॲक्युरेट एवढं नाही। आता सिमेंट सुद्धा तुम्ही कसं वापरताय कन्स्ट्रक्शन साठी त्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात, पण या बेसवरती तुम्हाला कन्स्ट्रक्शन साठी टोटल सिमेंट बॅग किती लागणार आहे तुम्हाला डायरेक्टली अंदाज मिळून जाईल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सर्वात आधी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।